नमस्कार मित्रांनो, आज आपणाला भाषण कलेच्या संदर्भात माहिती पाहिजे आहे. बऱ्याच जणांना भाषण कलेची भीती वाटते. बऱ्याच जणांना भाषण नवीन शिकायचं आहे. तर अशा प्रसंगी नेमकं काय करावं, भाषणाची भीती घालवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, या मुद्द्यांचा आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा, पुस्तके वाचून पोहायला येत नाही, तर त्यासाठी पाण्यामध्ये पडून हातपाय हलवावे लागतात. त्याचप्रमाणे केवळ भाषण कलेचे स्वप्न रंगवून चालत नाही, तर त्यासाठी स्टेजवर जाऊन हातात माईक घेऊन भाषणाला सुरुवात करणं गरजेचं असतं. या जगाच्या पाठीवर अशक्य असं काहीच नसतं. जर आम्ही ठरवलं, मनात आणलं, तर ते असाध्य गोष्टी सुद्धा आम्हाला साध्य होऊ शकतात. परंतु असं होतं की आम्ही त्या गोष्टीपासून जेवढं दूर जायला लागतो, तेवढं त्या गोष्टीची आम्हाला भीती वाटते. बघा, भाषण कलेची आम्हाला भीती वाटण्याची काय कारण असावी? तर भाषण कलेची भीती आमच्या मनामध्ये बसलेली असते. तर आम्ही भाषण कला शिकण्याचा कधी विचारच केलेला नाही. भाषण कला शिकावं, भाषण कलेचा विकास करावा, याचा आम्ही कधी विचार न केल्यामुळं, त्याच्यापासून दूर पळाल्यामुळं आम्हाला त्या भाषण कलेची भीती वाटत असते. त्यामुळं जर भाषण कला आम्हाला शिकायची असेल, तर आमच्या मनामध्ये एक दृढ निश्चय करणं गरजेचं आहे. मी परवा एका कार्यक्रमात गेलो होतो. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. तर सूत्रसंचालन करत असताना ते कार्यक्रम संपत आला जवळपास. शेवटी अध्यक्षीय समारोपाची वेळ आली आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या गावातले सरपंच होते. मी त्या अध्यक्ष महोदयांना जवळ जाऊन म्हणालो की आता तुम्हाला अध्यक्षीय समारोपाचं भाषण करायचं आहे. त्यावेळेस ते म्हणाले की मी आजपर्यंत भाषण केलं नाही, कधीही भाषण केलं नाही, आणि त्याच्यामुळं मला भाषण जमणार नाही, तर माझं भाषणासाठी तुम्ही नाव घेऊ नका. मी त्यांना म्हणालं, तुम्हाला भाषण करायला जमतंय, तुम्ही सुरुवात करा, थोडा वेळ बोला, जेवढं जमल तेवढं बोला. असं म्हटल्यावर ते म्हणाले, मुंडे सर, तुमच्या हात जोडून पाया पडतो, माझं नाव तुम्ही घेऊ नका. त्यांना मी म्हणालं, तुम्ही 2 मिनिट का होईना पण बोललं पाहिजे. असं म्हटल्यावर ते म्हणाले, माझं नाव घेऊ नका. शेवटी मी गेलो, हातात माईक घेतलो आणि त्यांचं नाव मी जाहीर केलं. आता यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या गावातले सरपंच हे आपल्याला अध्यक्षीय समारोपाच्या भाषणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. असं सांगितल्यावर ते माझ्याकडे बघाले आणि म्हणाले, नका हो मुंडे सर. मी म्हणालो, उठा. त्यावेळेस ते उठले, समोर गेले, हातात माईक घेतलं आणि त्यांना जसं जमेल त्या पद्धतीनं हातात माईक घेऊन अगदी आपल्या गावरान स्टाईलनं ते बोलायला सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांनी तिथल्या श्रोत्यांची मन जिंकून घेतली. लोक टाळ्या वाजवू लागले. म्हणजे त्यांनी त्याच्यानंतर पुन्हा खाली बसल्यावर त्यांनी म्हणाले, ते मला म्हणाले, मुंडे सर, ह्याच्यानंतर कुठं जर बोलायची संधी मिळाली तर तुम्ही मला सांगा, मी तिथे येऊन भाषण देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही मनामध्ये एकदा ठरवलं आणि एकदा समोर उभं राहून बोलायला सुरुवात केलं, तर आमचं भाषण चांगलं होऊ शकतं. मित्र हो, तर या ठिकाणी आम्हाला भाषणाची भीती घालवायची असेल, भाषण शिकायचं असेल, तर मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगेन की मनाची तयारी करा, एक दृढ निश्चय करा. आम्ही जर मनाची तयारी केली, दृढ निश्चय केला, तर निश्चितपणे भाषणाची कला आम्ही अवगत करू शकतो आणि भाषण कलेची भीती आमच्या मनातून नाहीशी होऊ शकते. त्यासाठी गरज आहे आम्हाला निर्धार करण्याची, निश्चय करण्याची आणि कामाला सुरुवात करण्याची. मी 2 नंबरचा मुद्दा असा सांगेन की आरशासमोर उभं राहून तुम्ही स्वतःला भाषण द्या. जर समजा आम्ही दृढ निश्चय केला, ठरवलं की आता उद्या मला कार्यक्रमात बोलायचंय, त्या भाषणाची आम्ही तयारी केली आणि त्या ठिकाणी जर आम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करत असताना, सराव करत असताना आम्ही काय करणं गरजेचं आहे? आरशाच्या समोर उभं राहून आम्ही स्वतःला एक भाषण देण्याची गरज आहे. या माध्यमातून काय होतं की आमच्या शरीराची हालचाल कशी होते, आमच्या इंद्रियांची हालचाल कशी होते, ही आम्हाला कळायला लागतं. आमचे हावभाव कसे होतात, आमचे हातवारे कसे होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. काय करावं आणि काय करू नये याचं भान आपल्याला राहतं आणि आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. यानंतर 3 नंबरचा मुद्दा असा सांगेन, जर आम्हाला उद्या भाषण करायचं असेल तर 3 नंबरचा मुद्दा असा की ती जी आम्ही भाषणाची स्क्रिप्ट तयार केली आहे, आम्हाला जे बोलायचं आम्ही ठरवलेलं आहे,
ते बोलायचं ठरवलेलं आम्ही घरच्या व्यक्तींच्या समोर, 4 व्यक्तीच्या समोर, 5 व्यक्तीच्या समोर, आमच्या दोस्तांच्या, मित्रांच्या समोर ते भाषण करणं गरजेचं आहे. उभं राहून त्यांच्या समोर आम्ही जर एक 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं भाषण केलं तर आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होईल, आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. यानंतरचा मी 4 नंबरचा मुद्दा असा सांगेन की आम्ही भाषण करायला आम्ही स्टेजवर जाऊन थांबलोय, उभं राहिलंय, त्यावेळेस भाषणाला स्टेजवर जात असताना, डायसच्या समोर जात असताना तिथं गेल्याच्या नंतर आम्ही काय करायचं आहे, डायसच्या जवळ गेल्याच्या नंतर तिथं जाऊन क्षणभर उभं राहायचं आहे. सगळीकडे दृष्टिक्षेप टाकायचा आहे, एक सगळीकडे नजर टाकायची आहे आणि थोडं थांबून आणि नंतर आत्मविश्वासानं भाषणाला सुरुवात करायची आहे. यामुळं आम्हाला एक कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण होईल आणि आमच्या भाषणाला चांगल्या पद्धतीनं सुरुवात होईल. 5 नंबरचा मुद्दा मी आपल्या समोर असा सांगेन की तुम्ही श्रोत्यांचा विचार न करता बिनधास्तपणे बोलायला सुरुवात करा. आपल्या समोर कोण बसलंय, किती माणसं आहेत, त्यांना काय वाटेल, ते आम्हाला काय म्हणतील, याचा कसल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही बिनधास्तपणे आत्मविश्वासानं सुरुवात करा. तुमचं भाषण चांगलं होईल आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. यानंतरचा मी 6 नंबरचा मुद्दा असा सांगेन की तुम्हाला जे जमतंय ते बोला. तुम्हाला जे जमतंय ते बोला. बघा, इथं तुम्ही शेवटी गाणं म्हणा, शेवटी तुम्ही गोष्ट सांगा, गप्पा मारा, चर्चा करा, शेवटी त्या श्रोत्यांना प्रश्न विचारा. तुम्हाला जे जमतंय ते बोला. इथं मुद्दा हा आहे, तुम्ही किती वेळ बोलताय हे महत्वाचं नाही, तुम्ही काय बोलताय हे महत्वाचं नाही, तुम्ही कसं बोलताय हे सुद्धा महत्वाचं नाही. तुम्ही या ठिकाणी फक्त बोलताय हे महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही तिथं बिनधास्तपणे बोला, आत्मविश्वासानं बोला, जे जमतंय ते बोला, त्यांना प्रश्न विचारा. यामुळं आपल्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होईल, आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्हाला भाषणाची कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. मित्रहो, या एवढ्या 5-6 गोष्टी जर आम्ही आत्मविश्वासानं केल्या तर आम्हाला भाषण कलेची कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.